नमस्कार. आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. गुरुवार आहे म्हणून व्हेज. तर आता चला जाऊया आणि आज तुम्हाला पूर्ण रेसिपीच दाखवणार आहे. ब्लॉग वगैरे एवढं काय नाही, तर तुम्ही पण शिकून घ्या. सोप्या पद्धतीत एकदम भारी हॉटेलसारखी बिर्याणी कशी तयार करतात. तर चला जाऊया आता आपण किचनमध्ये. बाय बाय. तर आपण आता किचनमध्ये आलो आहे आणि आपली व्हेज बिर्याणीची प्रक्रिया, याच्यामध्ये गाजर, फ्लावर, बटाट आणि इथे वाटाणे घेतलेत, इथं कांदा घेतला फ्रायसाठी, इथं ठेचलेला आळा आळा कोथिंबीर आणि मिरचीचा वाटण आहे. ठीक आहे. आणि इथे बिर्याणीचे तांदूळ उकडून ठेवलेले आहेत आणि हे मॅरिनेट केले दह्यासोबत. तर पहिला आता आपण याच्यात तेल टाकून आहे ना कांदा फ्राय करून घेऊया. तर आपलं सगळं साहित्य रेडी झाले आता आहे बघा. टोटल जे बिर्याणीला लागणार आहे ना, कोथिंबीर वगैरे पण इथे घेतली आणि कांदा बघा किती फ्राय केला होता, एवढूसा झाला फ्राय करून. असा फ्राय करायला लागतो. आता आपण पहिला ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊया. हिंग दे ना, हिंग. आता ह्यात हिंग टाकू. बस. आता ह्याच्यात पेस्ट टाकून घेऊया आपण. आता कांदा टाकून घेऊया. आपण आता शिजून घेऊया मस्त. आता टॅमॅटो टाकून घेऊया. आता आपण मटर टाकू. मटर लवकर टाकतो कारण की शिजण्यासाठी. अजून आपला मॅरिनेट केलेला काय टाकलं नाही तेव्हाच बघा ग्रेव्ही किती मस्त झाली. आपण मॅरिनेशन केलेलं सर्व साहित्य टाकून घेऊया. मॅरिनेशन मध्ये असतं दही, तर पाणी बिनी टाकत नाही बिर्याणी. काही जण पाणी टाकून बनवतात, पाणी सुटतं याला. ठीक आहे. आता हे पण मस्त शिजेल आणि मग होईल मस्त ग्रेव्ही. तर आपण झाकण दिलं होतं, तर आता बघूया. आपल्या अर्ध्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता
पूर्ण मस्त शिजवायचं आहे थोडं. तर आता आपण ग्रेव्ही काढून घेतो अर्धी मिक्स करण्यासाठी. टाक टाक. बस. ह्याच्यामध्ये आता आपण बिर्याणी मसाला असा ह्याच्यात टाकतो आपण. कळलं? ही पद्धत बहुतेक जणांना माहीत नसेल, जी हॉटेलमध्ये बनते ना. तूप दे. आता हे तूप कल. आता आपण फ्राय केलेला कांदा अर्धा टाकून घेऊ, नंतर उरलेला भातात टाकूया. घेतो भात. तो कांदा पण टाकायचा. हां, वरून टाक. नंतर ना ते टाक. आता टाक ते सारखं टाक. आता रेडी आहे. तर बिर्याणीमध्ये आपण रोज वॉटर पासून परत वरून पण तूप टाकलंय आणि आता आपण दम देतोय. तुम्हाला दाखवतो कसं देतो. आता हा तूप झाकण कुठे, हा तूप टाकायचं आणि दम द्यायचा. आता याच्या काहीतरी ठेवलं ते मम्मी वजन. तर आपली बिर्याणी रेडी झाली. आता बघा, हा आपल्याकडं रोज वॉटर आहे, तुम्ही पण यूज करू शकता. मस्त दमचा वास येतोय. हा, कोथिंबीर टाकून देऊया वरून. तुला कोथिंबीर लागल? कोथिंबीर ठीक आहे, काय भरपूर टाकली मी. तर बघा, आपली बिर्याणी रेडी झाली. कोचिंबर सुद्धा आहे आणि पापड सुद्धा आहे मस्तपैकी. या खायला. एकदम दमचा वास, तुपाचा वास आणि एक नंबर हॉटेल सर्विस.